नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डेरिव्हेटिव्ह ह्या लेसन मधले आपण 2 मार्कचे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल बघणार आहोत. असे एक्झाम्पल आपण बघणार आहोत की भरपूर वेळा एमएसबीटी मध्ये हे विचारले गेलेले क्वेश्चन्स आहे. खूप छोटे छोटे क्वेश्चन्स आहे आणि 2-2 मार्क आपण इझिली त्याचे मिळवू शकतो. तर लक्षात घ्या y x sin इनव्हर्स x आहे. बघा इथे x sin इनव्हर्स x आहे. याचा अर्थ आपण बघा मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेला होता, आपण u v चा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. म्हणजे याचा अर्थ हा प्रोडक्ट रूल तुम्हाला इथे दिसतोय. तर लक्षात घ्या एक्झाम्पल y x sin इनव्हर्स x आहे. बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx बरोबर. बघा x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनव्हर्स x. बघा मी फक्त रूल नुसार मी काम करतोय. प्लस पुढे बघा sin इनव्हर्स x ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आलं लक्षात. पुन्हा बघा इथे u म्हणा इथे v म्हणा म्हणजे u इंटू v म्हणजे u ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस आता हा v ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. त्या फॉर्म्युल्यामध्ये मी फक्त व्हॅल्यू पुट अप केली आहे. u च्या ऐवजी माझ्याकडे x होता आणि v च्या ऐवजी sin इनव्हर्स x होता. म्हणून बघा x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनव्हर्स x प्लस sin इनव्हर्स x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x. तर बघा लक्ष इकडे व्यवस्थित. x ऍज इट इज sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². बघा आपण फक्त इथे फॉर्म्युले अप्लाय करतोय. त्यानंतर बघा प्लस sin इनव्हर्स जो आहे तो ऍज इट इज आहे sin इनव्हर्स x आहे आणि x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती आहे 1. पुढे बघा x1 जार x √1 - x². बघा मी काय केलं x1 जार x √1 - x² प्लस 1 ने जर sin इनव्हर्स x ला मल्टिपल केलं तर आपलं येणार आन्सर असतं sin इनव्हर्स x. बघा अशा पद्धतीने आपण हे 2 मार्काचं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलं. पुढचं एक्झाम्पल बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू बघा पुन्हा तुम्हाला इथे u इंटू v चा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसतोय. म्हणजे परत u ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. म्हणजे बघा sec x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण u इंटू v मध्ये ती फॉर्म्युला पुट अप केला. लक्षात घ्या हा sec x ऍज इट इज बरोबर tan x चा डेरिव्हेटिव्ह तो आहे आपल्याकडे sec² x. हे लक्षात ठेवा. प्लस हा tan x ऍज इट इज पुढे बघा sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x. बघा काहीच करत नाही आपण, फक्त आपल्याला फॉर्म्युले लर्न असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रॅक्टिस करा आणि एक्झाम्पल जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे फॉर्म्युले तुमचे ऑटोमॅटिकली लर्न होतील. त्यानंतर बघा मी काय करतो, मी sec x इथे कॉमन काढतो. आलं लक्षात. बघ ह्या टर्म मधनं ह्या टर्म मध्ये मी sec x कॉमन काढला म्हणजे इथे माझ्याकडे होतोय sec² x प्लस इथे बघा हा जो sec x तुम्हाला दिसतोय हा आपण इथे कॉमन घेतलेला आहे म्हणून tan म्हणजे हा झाला tan² x. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे आपलं फायनल आन्सर झालं. म्हणजे खूप छोटे छोटे एक्झाम्पल आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्ही लर्न करा, रूल्स माहिती ठेवा आणि तशानुसार एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट एक्झाम्पल y e⁻x tan x. बघा पुन्हा आपल्याला प्रोडक्ट रूल तुम्हाला दिसतोय u इंटू v. इथे लक्षात घ्या y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. पुन्हा इथे बघा u इंटू v चा तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इथे u ऍज इट इज म्हणजे e⁻x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस v ऍज इट इज म्हणजे tan x ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x. आलं लक्षात. बघा पुढे e⁻x ऍज इट इज tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x प्लस tan x ऍज इट इज आणि e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x. आलं लक्षात. बघा पुढे इथे e⁻x आहे इथे e⁻x आहे. e⁻x आपण कॉमन काढून घेऊया म्हणजे काय उरलं इथे बघा sec² x प्लस tan x. बघा असे 2 मार्कासाठी असं एक छोटं एक्झाम्पल होतं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा y x + 1/x - 1.
याचा अर्थ आपल्याकडे तिसरा रूल आहे क्वोशियंट रूल. बघा क्वोशियंट रूल आपण बघितलेला होता, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. क्वोशियंट रूल काय म्हणतो बघा, v ऍज इट इज म्हणजे डिनोमिनेटर ऍज इट इज घ्या, म्हणजे x - 1 ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच x + 1 ऍज इट इज, मायनस u ऍज इट इज म्हणजे x + 1 ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच x - 1 ऍज इट इज, त्यानंतर v स्क्वेअर म्हणजेच x - 1 चा स्क्वेअर. बघा इथे फक्त आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. इथे रूल अप्लाय करतोय आपण v u अपॉन v म्हणजे क्वोशियंट रूल. बघा पुढे x - 1 ऍज इट इज, लक्षात. डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो आपल्याकडे 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. फक्त नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. बघा पुढे मायनस इथे x + 1 ऍज इट इज, त्यानंतर बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. फक्त नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असणार आहे. खालचा x - 1 स्क्वेअर तो ऍज इट इज म्हणजे v चा स्क्वेअर. आता इथे लक्षात घ्या x - 1 इंटू 1. बघा स्टेप आपण वाढवतोय. इथे बघा x + 1 इंटू 1 - 0 म्हणजे 1 डिवाइड बाय x - 1 स्क्वेअर. आलं लक्षात. बघा 1 ने जर x - 1 ला आपण मल्टिपल केलं तर तो आपल्याकडे निघतो x - 1 मायनस पुढे बघा 1 ने आपण x + 1 ला मल्टिपल करतोय म्हणजेच x + 1 अपॉन x - 1 चा स्क्वेअर. बघा पुढे ब्रॅकेट ओपन करा. ब्रॅकेट ओपन करण्याच्या वेळेस बघा ब्रॅकेट वर मायनस साइन असेल तर आतलं साइन काय करा चेंज करा, म्हणजे इथे x + 1 होता तो इथे झाला आपल्याकडे x - 1 अपॉन x - 1 स्क्वेअर. बघा पुढची स्टेप प्लस x मायनस x विल गेट कॅन्सल, देयरफॉर dy by dx is equal to -1 - 1 -2 अपॉन x - 1 स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण u अपॉन v या रूलनुसार सुद्धा याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढून घेतलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल y is equal to √x plus 1 upon √x square. आता इथे लक्षात घ्या y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता इथे जी काही टर्म आपल्याकडे झालेली आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर, लक्षात घ्या आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, मी इथे फॉर्म्युला वरती लिहितोय बघा a plus b square is equal to a square plus 2ab plus b square. बघा हा एक आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे a plus b होल ब्रॅकेट स्क्वेअर. ऍज अ सेम कंडिशन नुसार बघा हीच कंडिशन इथे आपल्याकडे तयार झालेली आहे. a म्हणजे आपल्याकडे √x आहे आणि b ची व्हॅल्यू बघा आपल्याकडे 1/2√x होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून त्याला सिम्प्लिफाय करून घेऊ. a स्क्वेअर म्हणजेच एक लक्षात घ्या अजून डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही आपल्याला, y ऍज इट इज याला अगोदर सिम्प्लिफाय करून घ्यावं लागणार आहे म्हणजे √x ऍज इट इज प्लस 2 हा √x इथे 1/√x प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 1/√x चा स्क्वेअर. आलं लक्षात. म्हणजे बघा इथे आपण कसं केलं a चा स्क्वेअर प्लस 2a इंटू b प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप केल्या. √x चा स्क्वेअर असतो आपल्याकडे x प्लस इथे बघा √x विल गेट कॅन्सल, 2 1 जार 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 √x चा स्क्वेअर फक्त x म्हणजे हा झाला आपल्याकडे y. बघा अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलं. आता याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 2 चा डेरिव्हेटिव्ह हा 0, 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. आलं लक्षात. बघा पुढे dy by dx इज इक्वल टू 1 हा पुढे मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने याला आपण सॉल्व्ह केलंय. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा आता इथे सगळे प्लस प्लस आपल्याला दिसतोय, याचा अर्थ हा पहिला रूल होता आपल्याकडे सम और डिफरन्स फंक्शनचा. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx x raised to 10, x raised to 10 म्हणजे x raised to n चा डेरिव्हेटिव्ह, x raised to n चा डेरिव्हेटिव्ह बघा रूल नुसार n पुढे म्हणजे 10 पुढे येणार आहे x raised to n minus 1 म्हणजेच 10 minus 1. त्यानंतर पुढे बघा इथे 10 raised to x म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा a raised to x आहे. a raised to x चा फॉर्म्युला काय आहे a raised to x into log a. आपल्याकडे 10 असल्यामुळे काय झाला
10⁻x इंटू लॉग 10 प्लस बघा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह हा e⁻x राहतो. पुढची स्टेप मध्ये बघा 10 इंटू x⁻10 - 1 म्हणजेच x⁻9 झालं 10x⁻9 प्लस इथे 10⁻x इंटू लॉग 10 प्लस e⁻x. बघा अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केले. एकदम छोटस एक्झाम्पल आहे. एक्झाम मध्ये भरपूर वेळा हे एक्झाम्पल येऊन गेलेलं आहे, तर 2 मार्क इथे आपल्याला सहज मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. y = sin x upon 1 - cos x, याचा अर्थ हा u upon v या फॉर्मॅट नुसार एक्झाम्पल आहे. y चा डेरिव्हेटिव्ह बघा dy dx बघा v ऍज इट इज आहे म्हणजे 1 - cos x ऍज इट इज. त्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच sin x, त्यानंतर मायनस sin x ऍज इट इज and derivative of 1 - cos x लक्षात अपॉन 1 - cos x चा स्क्वेअर बघा u अपॉन v. पुढे लक्षात घ्या 1 - cos x ऍज इट इज, sin x चा डेरिव्हेटिव्ह बघा cos x, त्यानंतर मायनस sin x ब्रॅकेट मध्ये बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह हा असतो मायनस sin x आलं लक्षात अपॉन v स्क्वेअर ऍज इट इज. बघा आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित घेतोय, फक्त लक्ष व्यवस्थित द्या. त्यानंतर बघा आता हा जो cos x आहे, cos x ने या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिपल करायचंय. cos x 1 cos x मायनस cos x इंटू cos x स्क्वेअर, त्यानंतर पुढे बघा मायनस sin x इंटू बघा मायनस मायनस प्लस म्हणजे इंटू हा झाला परत इथे sin x अपॉन v स्क्वेअर म्हणजेच 1 - cos x स्क्वेअर. इथे बघा cos x मायनस cos स्क्वेअर x मायनस sin इंटू sin स्क्वेअर x अपॉन 1 - cos x स्क्वेअर आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा cos x, इथे मायनस मायनस आहे, हे मायनस आपण पुढे कॉमन घेऊया म्हणजे आतमध्ये काय होईल लक्षात घ्या. इथे ब्रॅकेट मध्ये cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x म्हणजे ब्रॅकेटवर मायनस नसतं, आतलं साइन बघा इथे चेंज झालंय म्हणजे 1 - cos x स्क्वेअर हा ऍज इट इज आहे. इथे आहे cos x मायनस sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x. आपल्याकडे आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी, sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x म्हणजे 1 असतो अपॉन 1 - cos x स्क्वेअर. बघा त्यानंतर अजून एक पुढची स्टेप होते आपल्याकडे, मी मायनस साइन पुढे घेतो. इथे मायनस पुढे काढल्यामुळे काय आला, हा जो -1 होता तो प्लस झाला आणि हा प्लस cos x होता, हा काय झाला इथे मायनस cos x अपॉन 1 - cos x स्क्वेअर. म्हणजे लक्षात घ्या इथे 1 - cos x आणि यातला एक 1 - cos x विल गेट कॅन्सल झाला. त्यानंतर वरती उरतो -1 म्हणजे मायनस साइन आणि इथे -1 उरेल. इथे 1 - cos x चा स्क्वेअर असल्यामुळे म्हणजे हा दोनदा होता, एक एक इथे कॅन्सल झाला. त्यानंतर आपलं फायनल आन्सर निघतं -1 अपॉन 1 - cos x. बघा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे आणि हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आहे.